हॅलो, कसे आहात सगळे? मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साबुदाणा वड्याची रेसिपी. त्यासाठी साबुदाणा मी रात्रीच पाण्यात भिजत टाकला होता आणि आता सकाळी तो व्यवस्थित भिजलेला आहे. आणि साबुदाणा वड्यांसाठी मी काही बटाटे स्वच्छ धुवून मीठ टाकून कुकरला लावत आहे. कुकर होतोय तोपर्यंत थोडासा चहा ठेवला होता. चहा पण उकळतो तोपर्यंत मी मस्त शेंगदाण्याचा कूट करण्यासाठी शेंगदाणे भाजून घेत आहे. छान असे शेंगदाणे भाजेपर्यंत मस्त असा चहा पिऊन घेऊया, कारण शेंगदाणे पण थंड होत आहे आणि बटाटे पण थंड होत आहे. सो ते होईपर्यंत मी मस्त हिरवी मिरची मिक्सरला थोडीशी फिरवून घेत आहे. तुम्ही पाहिजे तर कापूनही टाकू शकतात, पण साबुदाणा वडे मी उपवासासाठी बनवत होते आणि आम्हाला अशी भरड आवडते, त्यामुळे मी त्याच्यात जिरे वगैरे काही टाकलं नाही. तोपर्यंत मस्त चहा एन्जॉय केला. बटाटे आणि हे सगळं थंड झालं होतं. ते सगळं मिक्स करून फक्त मीठ टाकून मिक्स केलं आहे आणि वडे असे थापून घेतले. त्यामध्ये काही जिरं वगैरे टाकले नाही आहे, उपवासाचे आहे सो मला प्लेनच आवडतात. मस्त असं तेल तापलं होतं, त्यामध्ये एक एक वडा टाकूया आणि आम्ही असे पातळ थापले होते तरी ते इतके छान फुगले होते. सो तुम्ही पण असेच करा. 1 किलो साबुदाण्यासाठी मी जवळपास अर्धा किलो बटाटा घेतला होता आणि थोडेसे शेंगदाण्याचा कूट टाकला होता. सो अशा प्रकारे ते काहीतरी बनवून रेडी आहे. तुम्ही हे तळलेले मिरच्या आणि दहीसोबत एन्जॉय करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.